हर्षवर्धन पाटील बोलतायत, आपण थेट पाहूयात. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थोड्याच वेळापूर्वी प्रवेश केला. सातत्यानं एका विचारानं राजकारण समाजकारण आपण करतो ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आपण आलात आणि धैर्यशील भैया मला म्हणाले माझ्या निवडणुकीला दादा अर्धा सेकंड बोलले आणि तुमच्या प्रवेशाला दादा 1 मिनिट बोलले. हे भाग्य आहे आपलं. व्यासपीठावर खासदार आमचे कोल्हे साहेब असतील, खासदार धैर्यशील मोहिते साहेब असतील, अशोकरावजी आमचे जुने सहकारी आहेत साहेब. त्यांचा परवा दिवशी मला फोन आला, मला म्हणले साहेब तुम्ही आला बरं झालं, मलाही आधार झाला. मी म्हणलं अशोकराव मला बरं झालं, तुमचाही आधार मला झाला. आणि म्हणे या सगळ्या व्यासपीठावर बसलेले वेळेअभावी मला माफ करा, सगळेच उपस्थित उत्तमरावजी जानकर असतील, आमचे नारायणआबा असतील, हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आले. अंकुशरावजी आमचे काकडे असतील, हे सगळे या ठिकाणी आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेजसिंग पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी, सागर बाबा तुझंही नाव घ्यावं लागेल मला, सगळेच मंडळी. त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊ नका, वेळ झालेला आहे. सन्मान्य व्यासपीठ, भावेसाहेब आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी, महिला वर्ग, पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, साहेब मी जास्त भाषण करणार नाही, फक्त आभार मानण्यासाठी खरं म्हणजे मी उभा आहे. कारण भाषण काय करायचं तुम्हाला, तुम्ही जितकं वर्ष राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून आपण काम केले तेवढं आमचं वय सुद्धा नाहीये. पण आज आनंद वाटला की मोठ्या भाऊंच्या काळापासून तुम्ही खरं म्हणजे राजकारणाची सुरुवात एकत्रितपणानं केली. आमच्यासारखे कार्यकर्ते संस्कारातून घडले, समाजामध्ये उभं करण्याचं काम आपण केलं. आणि जे राजकीय संस्कार आपल्यावर घडले ते कुठल्या एका समाजाचे नाहीत, ते कुठल्या एका गटाचे नाहीत, तर ते संस्कार तळागाळातल्या सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकारण करायचं, हे बालकडू आपण लहानपणापासून मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज इथं येत असताना साहेब आपण आग्रह केला, ताई आपलंही बोलणं झालं, जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं, या इकडं. पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो. आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही. आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला का नाही आग्रह? जरा हात वर करून सांगा, धरला का नाही आग्रह? साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला तो तरी वाजली जाता, कशाला काळजी करतो. आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला. तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं. हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे, अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची. ठरलं ना आपलं? सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात. मी 2 दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमाला तर तुझ्या घरच्याला घेऊन ये. आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लागोय, माझी पण पत्नी पुढे बसली सांगतो इथं. जावायला सुद्धा म्हणलं तुम्ही मुंबईवर नाही या, कारण अंकिता एकटीहून चालणार नाही, तुम्ही बी पाहिजे. ते पण आले. गमतीचा भाग सोडा, आपण महिलांना सन्मान देण्याचं काम, शेवटी 50% मतदान महिलांचं आहे. आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित 10 लोकांना सांगणार नाही. पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासून शेजारीला फोन करतायत, उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला सोडून. म्हणजे नवरात्र असताना 5वी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा. अरे मालिंग बस खाली, मालिंग बस.
मालिंग टोंगळे माझ्या गावचा आहे, त्याला लय आनंद झालाय हा. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आता. आणि साहेब, हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही. कोल्हे साहेब, आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही, कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर. 10 वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो, तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून साहेब, मला माझ्या कार्यकर्त्यावर आणि जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे. हल्लीच्या काळामध्ये मंत्रीपद, पद, कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांबत नाहीत, सोडून चालली माणसं. पण आज 10 वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमुदाय आपल्या बरोबर राहिलेला आहे. हा स्वाभिमानी कार्यकर्ता, स्वाभिमानी मतदार आहे, याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून साहेब, आता आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं, जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका. पक्ष संघटनेची टाका, कार्यकर्ता म्हणून टाका, पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या. पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे. असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो. हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं, कारण खोटं हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही. सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं. ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढे आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची. मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला. काय लोकांनी मला सांगितलं, हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला, कारण सांगा मला. फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागले. मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे. पक्ष कोण घडवतं, जनता घडवते. आणि ज्या ज्या वेळेस जनतेने मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय, मी जनतेचं ऐकलं सांगतो. 95ला जनतेनं सांगितलं, मला उभा केलं. 99ला जनतेनं सांगितलं, तुम्ही मला उभा केलं. 2004ला आपण सांगितलं, मी उभा राहिलो. 9ला उभा राहिलो, 14ला उभा राहिलो, 19ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय. ठीक आहे म्हणलं, आपली शेवटी जनता सांगेल ते आपल्याला ऐकावं लागेल. आम्ही त्या पक्षामध्ये गेलो. आता लोकांना प्रश्न पडलाय की ह्याने हा पक्ष का सोडला. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं 2 तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे. त्यांनी मला सांगितलं त्यांची काय अडचण आहे. आता राजकारणामध्ये बंद दाराआड बरीच चर्चा असती. आपण संस्कृत माणसं आहोत, ती बाहेर बोलायचं नसतं. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं, शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे. म्हणलं साहेब, माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही. मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर, हे देतो ते देतो. म्हणलं साहेब, ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे. आता ते देण्याच्या पलीकडे जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल. मी राजकारण, समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही, तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो. आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साहेब, 10 वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो. मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो. पण ह्या तालुक्यामध्ये गावगावचा कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या 2-3 वर्षात तर खूप त्रास झाला. आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण, समाजकारण भाऊंनी केलं तशाच पद्धतीचं राजकारण, समाजकारण आम्ही, जयंतरावजी, आम्ही सगळेजण करत होतो. दादा होते बरोबर. पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही. पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे. त्याला रोहित दादांनी शब्द वापरला, मलिदा गँग सांगतो तुम्हाला. बरोबर आहे ना? होय का नाही? आता हे का घडायला लागलेलं आहे? त्यामुळे साहेब, याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले.
चांगला गुण्या गोविंदानं चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ, इंदापूर तालुका, ठीक आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाला मतं दिलं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, लोकशाही आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो. आणि तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या, कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या.